नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्वेडे अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालय भरती शिपाई आणि हमाल बघा या पदाचा या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण पेपर घेतलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा आपली 26 एप्रिल या ठिकाणी परीक्षा होणार आहे. बघा आपण आज या ठिकाणी महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. बघा परीक्षेमध्ये बघा एकूण 30 प्रश्न असतात आणि एकूण 30 गुण असतात. या ठिकाणी बघा आपण 30 प्रश्न घेतलेले आहेत. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत. हा व्हिडिओ पहा, सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि तुम्हाला पहा 30 पैकी किती प्रश्नाची उत्तरे बरोबर आलीत नक्कीच पहा, शेवटी कॉमेंट करून सांगायचं आहे. तर आपल्या व्हिडिओला या ठिकाणी सुरुवात करूया. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, काय विचारलंय? रेहकुरी. रेहकुरी हे काळविटासाठी प्रसिद्ध असलेलं आभळ अरण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? रेहकुरी बघा हे काळविटासाठी प्रसिद्ध असलेलं आभळ अरण्य अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा पहा, या ठिकाणी काय विचारलंय? हैदराबाद. हैदराबाद हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा मागील परीक्षामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. हैदराबाद हे शहर या ठिकाणी मोशी नदीच्या काठावर आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक तिसरा पहा, या ठिकाणी काय विचारलाय? कर्मयोगी. कर्मयोगी संत गाडगेबाबा विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सर्वांनी सांगायचे पहा, कर्मयोगी संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती बघा या शहरामध्ये आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक चौथा बघा, या ठिकाणी काय विचारलंय? गोदावरी. गोदावरी या नदीवरचं बघा जायकवाडी या धरणाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे? जायकवाडी हे धरण बघा विद्यार्थी मित्रांनो, गोदावरी या नदीवरचं महत्त्वपूर्ण धरण आहे. तर जायकवाडी या धरणाच्या जलाशयाचं नाव काय असेल? तर नाथसागर जलाशय. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5 या ठिकाणी काय विचारलंय? घृणेश्वर. घृणेश्वर हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा सर्वांनी सांगायचे, घृणेश्वर हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यामध्ये असेल? बघा छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये घृणेश्वर हे ज्योतिर्लिंग आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 या ठिकाणी काय विचारलंय? पन्हाळा. पन्हाळा हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? पन्हाळा हे थंड हवेचं ठिकाण कोल्हापूर या जिल्ह्यामधलं पहा थंड हवेचं ठिकाण आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 पहा, चित्रनगरी. चित्रनगरी बघा हे मराठी चित्रपट निर्मिती केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? चित्रनगरी हे मराठी चित्रपट निर्मिती केंद्र हे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, डॉक्टर अभय बंग व डॉक्टर राणी बंग. डॉक्टर अभय बंग व डॉक्टर राणी बंग यांचा सर्च हा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा हा पण प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. सर्च हा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये असतो? तर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये सर्च हा प्रकल्प आहे. पहा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 महाराष्ट्रामध्ये विचारले भद्रावती. महाराष्ट्रामध्ये भद्रावती हा संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? भद्रावती बघा हा काय आहे? संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र आहे. या ठिकाणी बघा शस्त्र या ठिकाणी निर्माण केले जातात. तर भद्रावती हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये असेल? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. भद्रावती संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 10 महाराष्ट्रामध्ये विचारले सर्वाधिक तांब्याचे साठे कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतात? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक तांब्याचे साठे चंद्रपूर बघा या जिल्ह्यामध्ये आढळतात. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे मुंबई उच्च न्यायालय भरती शिपाई हमाल लिपिक आणि चालक बघा या सर्वांसाठी बघा लागणारे महत्त्वपूर्ण पहा असेच 6000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहे. त्या PDF मध्ये बघा आपण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत. सोबत बघा उत्तरासोबत आहेत. आता परीक्षेला कमी वेळ आहे. ज्यांना कोणा बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नांची PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोन पे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला सर्व PDF 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवल्या जातील. याचा बघा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जालना हे शहर विचारले कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? जालना हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. पहा जालना हे शहर कुंडलिका नदीच्या काठावर आहे. प्रश्न क्रमांक 12 या ठिकाणी काय विचारलं? देशामधला पहिला सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प तारापूर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
बघा याचं योग्य उत्तर काय असेल, तारापूर हा अणु ऊर्जा प्रकल्प बघा पालघर या जिल्ह्यामध्ये आहे, तर तो पूर्वी ठाणे जिल्ह्यामध्ये होता. देशामधला पहिला कोणता आहे अणुऊर्जा प्रकल्प? तारापूर. बघा देशामधला पहिला म्हटलं की तारापूर, तो सध्या पालघर जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 13 बघा या ठिकाणी काय विचारलं, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? RSSची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? बघा सन 1925 या वर्षी RSS यांची स्थापना झालेली आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भारतामधले पहिले मातीचे धरण कोणतं आहे? सर्वांनी सांगायचं. बघा भारतामधले पहिले मातीचे धरण बघा गंगापूर, बघा जे की नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. बघा गंगापूर हे धरण गोदावरी या नदीवरचं बघा महत्त्वपूर्ण धरण आहे. देशामधलं पहिलं मातीचं धरण आहे बघा नाशिक जिल्ह्यामध्ये. प्रश्न क्रमांक पुढचा पहा, 1 जुलै सन 1998. 1 जुलै सन 1998 धुळे या जिल्ह्याचं विभाजन होऊन कोणत्या नवीन जिल्हा निर्माण झाला होता? सर्वांनी सांगायचं. बघा धुळे जिल्ह्याचं विभाजन होऊन सन 1998 या वर्षी नंदुरबार या ठिकाणी हा जिल्हा निर्माण झाला होता. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती आहे? महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, घारापुरी लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? सर्वांनी सांगायचं. बघा घारापुरी लेणी रायगड बघा या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, महाराष्ट्रामध्ये विचारले, महाराष्ट्रामध्ये नारळ संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? बघा मागील परीक्षामध्ये हा या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आला होता. हा पण महाराष्ट्र राज्यामध्ये नारळ संशोधन केंद्र कोठं असेल? भाटे कोठं आहे? रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. भाटे या ठिकाणी काय आहे? नारळ संशोधन केंद्र आहे. पहा ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, ओरस बुद्रुक हे ठिकाण कोणत्या जिल्ह्याचं मुख्य ठिकाण आहे? ओरस बुद्रुक सर्वांनी सांगायचे. पहा ओरस बुद्रुक हे ठिकाण सिंधुदुर्ग या जिल्ह्याचं या ठिकाणी मुख्य ठिकाण आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, हिंगोली हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? सर्वांनी सांगायचे. पहा हिंगोली हे शहर या ठिकाणी कयाधू नदीच्या काठावर आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा, बुलढाणा हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे? बघा सर्वांच्या या ठिकाणी योग्य उत्तर आलेलं आहे का? बुलढाणा हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे? सर्वांनी सांगायचे. बुलढाणा हा जिल्हा अमरावती या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, महाराष्ट्र राज्याचं राज्यफूल कोणतं आहे? सर्वांनी सांगायचे. पहा महाराष्ट्र राज्याचं राज्यफूल कोणते? तर याचं योग्य उत्तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. मोठा बोंडारा हे महाराष्ट्र राज्याचं या ठिकाणी राज्यफूल आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला महाराष्ट्रामध्ये असा एक कोणता जिल्हा आहे? त्या जिल्ह्याला बघा सर्वाधिक समुद्रपट्टी या ठिकाणी लाभलेली आहे. सर्वाधिक किनारपट्टी कोणत्या जिल्ह्याला लाभलेली आहे? तर रत्नागिरी या जिल्ह्याला सर्वाधिक किनारपट्टी लाभलेली आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 24 पहा काय विचारला, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण होत्या? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पहिल्या महिला अध्यक्षा बघा कुसुमावती देशपांडे या होत्या. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 25 पाहूयात काय विचारलाय, महाराष्ट्रामधला पहिला जलविद्युत निर्मिती केंद्र आहे. सर्वांनी बघा लक्षात ठेवायचं आहे. महाराष्ट्रामधला पहिला जलविद्युत निर्मिती प्रकल्प खोपोली, बघा तो पहिला या ठिकाणी जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये असेल? खोपोली या ठिकाणी रायगड या जिल्ह्यामधल्या या ठिकाणी जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक 26, अंकाई टंकाई हे किल्ले कोणत्या जिल्ह्यामध्ये येतात? सर्वांनी सांगायचे. अंकाई टंकाई, साल्हेर, मुल्हेर हे किल्ले बघा नाशिक या जिल्ह्यामध्ये येतात. पहा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, देशभक्त आणि समाजसेवकांचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? देशभक्त आणि समाजसेवकांचा जिल्हा म्हणून रत्नागिरी जिल्हा प्रसिद्ध आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, तोरणमाळ हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये असेल? बघा हा प्रश्न परीक्षेमध्ये वारंवार रिपीट होतो. पहा तोरणमाळ हे थंड हवेचं ठिकाण सर्वांनी सांगायचे. तोरणमाळ नंदुरबार या जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 29, महाराष्ट्रामधील अष्टविनायकापैकी श्री बल्लाळेश्वर पाली, महाराष्ट्रामधील अष्टविनायक गणपतीपैकी श्री बल्लाळेश्वर पाली बघा हे अष्टविनायक गणपतीचं मंदिर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? श्री बल्लाळेश्वर पाली बघा हे ठिकाण विद्यार्थी मित्रांनो रायगड या जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 30 या ठिकाणी काय म्हणजे संत जनाबाई यांची समाधी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? सर्वांनी सांगायचे. संत जनाबाई बघा यांची समाधी
गंगाखेड या ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा चपराळा. चपराळा हे महाराष्ट्रामधील अभय अरण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? चपराळा हे अभय अरण्य रायगड, सांगली, गडचिरोली, सोलापूर. बघा चपराळा हे अभय अरण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये? सर्वांनी बघा या प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी आपल्या व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि आपल्या चॅनलला बघा सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे. तुम्हाला बघा 30 पैकी किती प्रश्नाची उत्तरे बरोबर आलीत सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना कोणाला बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नाचे बघा PDF 6000 बघा प्रश्नाचे PDF पाहिजे असेल तर तुम्ही या ठिकाणी व्हॉट्सअपवर या ठिकाणी मेसेज करू शकता.